लालसेपोटी पोलीस प्रशासनानंच घेतला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी। पोलिसांचं सदरक्षणानं खलनिग्रहण आहे, ब्रीदवाक्य धोक्यात, खाकीलाच मारली लाथ। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेली काही महिन्यापासून अवैध धंद्यानं खूप डोकं वर काढलं असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री जोरात सुरू असून याकडे पोलीस प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे। बुलढाणा जिल्ह्यात कायद्याच नव्हे तर काय द्यायचं राज्य सुरू झालं। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंडेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मिसळवाडी जळगाव रस्त्यावर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। यावरून 23 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास अंडेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रामेश्वर आंधळे भागवतगिरी हे MH28H1609 या मोटरसायकलनं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पेट्रोलिंग करत असताना संजय शिवणकर चिखलीकडून शेळगाव आटोळगडा अवैधरित्या दारूचा बॉक्स घेऊन जात असताना दिसला। पोलीस कर्मचारी भागवतगिरी आणि राम आंधळे यांनी पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र संजय शिवणकर यानं पोलिसांच्या दुचाकीला लाथ मारली। यामध्ये दुचाकी चालवणारे भागवतगिरी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। राम आंधळे गंभीर जखमी झाले। राम आंधळे यांच्यावर चिखली खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मृतक पोलीस कर्मचारी भागवतगिरी यांच्यावर पोलीस इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले। या घटनेनंतर जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी घटनास्थळी पोहोचले। चिखली येथील खासगी रुग्णालयामध्ये जाऊन जखमी पोलीस कर्मचारी राम आंधळे यांची भेट घेतली। त्यानंतर मृतक पोलीस कर्मचारी भागवतगिरी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। पोलिसांच्या हप्तेखोरीनं अवैध दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली एवढं मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, सुपरफास्ट बुलढाणा, उन्नती लाईव्ह, मुख्य संपादक गजानन दुतोंडे।